कमला मिल कंपाऊंडमधील टाइम्स टॉवर इमारतीमधली आग नियंत्रणात आल्याची माहिती आहे। मात्र अजूनही वायर आणि एसीला आग लागलेली असल्यामुळे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। धूर मोठ्या प्रमाणात आहे। धूर कमी झाल्यानंतर सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जाईल। सध्या तरी आत कोणीही अडकलं नसल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। टाइम्स टॉवर या कमर्शियल इमारतीला आग लागलेली आहे आणि सकाळी 6:30च्या सुमारास ही आग लागली आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे, पण वायर आणि एसीला आग लागल्यामुळे धूर अजूनही कायम आहे। हा धूर आटोक्यात आल्यानंतर सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जाईल अशी माहिती आहे। तर घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। मुंबईमध्ये आज पुन्हा एकदा सकाळीच आगीचा तांडव बघायला मिळते। आपण पाहताय कमला मिल्स कंपाऊंडमध्ये आपण सध्या आहोत आणि कमला मिल्स कंपाऊंड हे कमर्शियल वेगवेगळ्या बिल्डिंगचं एक कंपाऊंड आहे। या कंपाऊंडमध्ये असलेल्या या टाइम्स टॉवरमध्ये सकाळी 6:30च्या दरम्यान आग लागली। ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाही आहे, मात्र या आगीवर नियंत्रण मिळवलं गेल्याचं हे अग्निशमन दलाने सांगितलेलं आहे। आपण या ठिकाणी 2 एसीचे कंप्रेसर बघत असाल। एकदम पहिल्या माळ्यावर जे एसीचे 2 कंप्रेसर आहेत त्या एसीच्या कंप्रेसरला आग लागली होती आणि ही जी आग आहे ती हळूहळू वाढत गेली आणि या बिल्डिंगच्या म्हणजे या टॉवरच्या एका बाजूला जो डक्ट आहे, ज्या डक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वायर असतात, वायरिंग केलेली असते, त्या डक्टला ही आग हळूहळू लागत पहिल्या माळ्यापासून ते अगदी शेवटच्या माळ्यापर्यंत पोचली। आणि आपण पाहताय बिल्डिंगच्या एकाच बाजूला ज्या ठिकाणी डक्ट आहे त्या ठिकाणी अगदी पहिल्या माळ्यापासून ते शेवटच्या माळ्यापर्यंत ही आग पोचलेली आहे। सध्या तरी अग्निशमन दलाच्या 8 ते 9 गाड्या या घटनास्थळी पोचलेल्या आहेत आणि संपूर्णतः ही जी बिल्डिंग आहे ती कमर्शियल असल्यामुळे या बिल्डिंगमध्ये कोणीही नव्हतं असं अग्निशमन दलाने सांगितलेलं आहे। तर देखील आग आटोक्यात आणल्याच्या नंतर सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात येईल असं देखील अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।